तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी। तर शेतकरीचं काय चालू आहे, कुठंच बिझी झाली शेतकरी। तर बघा, आता खूप दिवस झालं व्हिडिओ आपले येत नव्हते। मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओ न येण्याचं कारण की मी रोज करमाळ्याला जात होती, माझं खूप महत्त्वाचं काम होतं आणि ते रोज करमाळ्याला जाण्यामुळे मला उन्हाळ्याचं साहित्य पण काय बनवायला वेळ मिळाला नाही, घरी कुठली कामं करायला वेळ मिळत नसायचा। तर आता म्हटलं उन्हाळा संपायचे दिवस आले, तर आता आपण वाळवण करून घेतलं पाहिजे या 8-10 दिवसामध्ये। आता इथून पुढं गाडगुडीचे दिवस चालू झाले, मग दुपारपर्यंत कडक ऊन, दुपारच्या नंतर आभाळ येणं, वादळ सुटणं, असे दिवस चालू होतात इथून पुढे। तर म्हटलं अजून आहे वेळ आपल्याकडे 1 आठवड्याचा, तर तोपर्यंत आपण ही तयारी करून घ्यावी। तर आज मी म्हणजे हे 2-3 दिवस झालं गहू भिजायला घातलेले, 2 दिवस झालं आणि अजून 2 दिवस ठेवणार आहे मी, 5व्या दिवशी काढणार आहे हे गहू पाण्यातून। तर त्यातलं पाणी चेंज करायचं चालू होतं माझं आणि त्याच्यासोबतच माझं आज काम अजून एक होतं, मसाला जो की मी भाजून ठेवलेला आहे, म्हणजे घाटी मसाला आमचा घरातला तिखट। तर ते कुटायला नेऊन द्यायचं होतं ह्याच्यावर डंक्यावर। आणि नंतर अजून एक काम होतं, जिकडे मसाला कांडप मशीन आहे ना, त्यांच्याकडे शेवयाची पण मशीन आहे, म्हणजे आम्ही शेवया म्हणतो त्याला। तर शेवयांची मशीन पण आहे त्यांच्याकडं। मग म्हटलं आता जाणारच आहे, एक फेरी माझी होणारच आहे तिकडं, तर सोबत आपण शेवयांचं पण द्यावं। तर शेवया बनवण्यासाठी काही लोक रवा मैद्याच्या बनवतात, काही लोक नुसत्या रव्याच्या बनवतात, तर त्याच्यातही ना एवढी चव लागत नाही। मग म्हणून मी काय करत असते की ते त्याच्यामध्ये मिक्स गव्हाचं पीठ टाकायचं आणि गव्हाचं पीठ निम्म आणि रवा निम्मा घालून, थोडंसं मीठ घालून ते शेवया चवदार होतात चांगल्या। म्हणजे थोड्याशा भाजून घेतल्या की आणि थोडं बनवलं ना, काहीच त्याच्यात काही सामग्री घालायची गरज पडत नाही, फक्त त्या शेवया उकडून काढून दुधामध्ये तूप साखर टाकून खूप मस्त लागतात त्या शेवया। म्हणून त्या मी गव्हाच्या पिठाच्या बनवणार आहे। तर इकडे माझं गव्हाचं पाणी बदलायचं चालू आहे, रोजची रोज पाणी बदलायला लागतं बरं का गव्हामधलं, कुरडया करायचं म्हटलं तर। आणि हे रेशनचे गहू माझे मी भिजत घातलेले आहेत। तर दिवसभराची धावपळ वेगळीच असते, पण म्हटलं चला मी कुठले टेक घेतले नाहीत आज, तर थोडासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून ही सगळी तयारी माझी चालू होती बघा। अजून मला ज्वारीच्या पापड्यांसाठी भिजायला घालायचे। ज्वारीच्या पापड्या करायच्या थोड्या अवघड असतात, अवघड म्हणजे ते दळायला लागतं जात्यावर, ते अवघड असतं, बाकी काही नसतं त्याच्यात पण अवघड। पण त्याच्यासाठी पण ज्वारी भिजत घालायची। अजून असं उन्हाळ्याचे साहित्य काहीच बनवलं नाही आणि आपण नाही बनवलं तर आपल्याला कोण आणून देणार ना। आणि काम आहेत इतर कामांमध्ये बिझी झालं तर घरातली कामं तशीच राहणार, मग बाहेरच्याच कामांमध्ये बिझी राहायचं आणि घरातलं काहीच नाही। आत्ता काही वाटत नाही हो, पण सणासुदीन नाही ना, काही तळण नसलेलं तळलेलं ना, म्हणजे तळण जर नाही ना तळलं सणाच्या दिवशी, तर तो स्वयंपाक अपूर्ण वाटतो। आणि तुम्हाला जसं की माहिती आहे, प्रत्येक सणाला आमच्याकडे पुरणपोळी असते आणि पुरणपोळी म्हटलं की ती कुरडई, पापडी, पापड असतात, ज्वारीच्या भातोड्या, भजी, हे सगळं तळल्याशिवाय तो सण असल्यासारखा वाटत नाही। म्हणून मग हे तर करायलाच लागते, किती पण घाई असू दे आपल्या पाठीमागं। तुम्ही शेतकरी असा नाही तर कुठले मंत्री असा, ते आमच्याकडं करायलाच लागते बघा। तर हेच सगळं चालू होतं, थोडीशी बिझी झाली होती ह्याच कामांमध्ये। आणि विषय असा सांगायचा आहे की हे जे मला न्यायचं आहे ना, हे सगळं माझ्या माहेरात बनवलं जातं। म्हणजे माहेरामध्ये माझ्या कांडप मशीन पण आहे मसाल्याची आणि शेवयाची मशीन पण आहे। तर ती आधी काय असायचं की ती शेवया दळून अशा घरी बनवल्या जायच्या। माझ्याकडे आहे शेवयांचा साचा, पण त्याच्यासाठी 2-3 बायका लागतात। मग कुठून आणायच्या 2-3 बायका, सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि आमच्याकडे तर सगळ्याजणी मजुरीलाच पळतात। एवढ्या कडक उन्हामध्ये कशा बाबा करतात दिवसभर लोकांच्या इथं काम, ते काही समजत नाही। पण मग ती शेवयाचं घरी करायचं म्हटल्यावर खूप झंझट असते, त्याला हवा भरपूर लागते पुरेशी। त्याच्यासाठी माणसं 2-3-4 जणी तरी लागतातच, त्या शेवया दळायला 1 जण, पीठ घालायला 1 जण, शेवया तोडायला 1 जण, वाळत घालायला 1 जण। तर त्यापेक्षा आपलं हे मशीनचं काम सोपं आहे। ते घरनं पीठ न्या, त्याच भिजवतात, त्याच बनवतात आणि त्याच सुकवतात। आपल्याला फक्त घरी आणून त्या थोड्याशा नॉर्मल त्यांनी सुकवलेल्या असतात, त्या घरी आणून आपल्याला कडक करून ठेवायच्या असतात डब्यामध्ये। तर मला दरवर्षी 5 किलोच्या पुरेशा होत्यात शेवया। मुलांना नाहीत आवडत, पण आम्हाला दोघांना आवडतात म्हणण्यापेक्षा आम्हाला तिघांना, अण्णांना, मला आणि चौधरी साहेबांना, आम्हाला तिघांना पण आवडतात। पण अण्णांचं कसं असते की मूडवरचं काम असते, कधीतरी मूड झाला तर खातील। आणि
त्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट असतो की ज्या दिवशी आपल्याला म्हणजे आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो, कधी दळून भेटतं नाही भेटतं, अचानक लाईटीचे वगैरे प्रॉब्लेम असतात, तर अशा वेळेला आमच्याकडे तांदळाचा भात जास्त कोण खात नाही. आमच्या म्हणजे माझ्या घरात तरी मी स्वतः तरी ना जवळजवळ एक महिना माझ्याकडे तांदळाचा भात बनत नाही. पण मग पीठ नसेल आई त्या वेळेला त्या टायमाला हा शेवयांचा भात केला की सगळेजण पोटभर जेवतात. त्याच्यासाठी मग ह्या शेवया आवर्जून बनवून ठेवायला लागतात. तर शेवया बनवण्यासाठी हा जो शेर आहे ना, ह्या शेराने मी 2 शेर पीठ घेतलं होतं. मला असं वाटलं की हे 2 शेर पिठाचं घेतले म्हणजे झालं, आदलीवर पीठ झालं आहे माझं. पण तिथं गेल्यावर वजन केलं. आदलीवर म्हणजे कसं असते माहिती का, आमच्याकडं पायली 4 शेर घेतले की त्याची 7 किलोची पायली होते. हे मापच असते. तर मला वाटलं 3.5 किलो हे होईल आणि 2-2.5 किलो रवा घालते म्हणजे मग छान होऊन जातील. निम्म्याला निम्मं पण वापरत नाही मी. पण ते झालं असं की मी हे 2 शेर पीठ घेतलं, पण तिथं जाऊन वजन केलं ना आम्ही पिठाचं, तर ते 2च किलो पीठ भरलं, नाही 2.5 किलो पीठ भरलं. मग तरीसुद्धा मी त्यांना सांगितलंय की तुम्ही ते हे करा, त्याच्यात 2 किलो रवा घालून टाका, जाऊ द्या म्हटलं असू द्या. आणि हे काल सामान भाजून ठेवलेलं होतं सगळं, ते एकदा सगळं व्यवस्थित बाहेर काढून घेतलं. सगळं ठीक आहे ना ते बघितलं पहिलं, तर होतं सगळं व्यवस्थित. मसाले मिरच्या भाजून ठेवलेल्या होत्या, धने भाजून ठेवलेले होते. काय राहिलं तर नाही ना, कारण हे एकदा बनवल्यावर परत त्याचं काहीच करता येत नाही, म्हणून मग आधी काळजीने बघायला. शेतकरीचं काय चाललंय, शेतकरीचं चाललंय उन्हाळ्याचं वाळवण काही बनवलं नाही, उन्हाळं साहित्य. मग तिकडं गव्हाचं पीठ चाळून ठेवले, शेवळे बनवायला जायचे आता आपल्याला. पण त्याआधी वाजले 4:30. मग आयांची वैरण करून गेलं ना की शेवया बनवायला गेलं तरी आजच्या आज लगेच काही नंबर लागणार नाही आपला, ते ठेवून घेणार शेवयावाली. आणि माझ्या बाहेरच जायला लागतं शेवया बनवायला पण आपल्याला. आणि इकडे टाकलेत गहू भिजायला कुरड्या करायसाठी. आता लय दिवस फिरली, रोज करमाळा तुम्हाला सांगितलंच होतं. तर आता पावसाळा लागायची जवळजवळ दिवस आलेत, मग हे केलंच पाहिजे ना, नाही केलं आपण तर आपल्याला कोण देणार तर. म्हणून मग गहू भिजायला घातले तिकडं. आणि ज्वारी पण भिजायला घालायची, पण ज्वारी सडायला लागणार आहे. आणि हे आमच्या ह्या भंगाराखाली, भंगार नाही हे सगळं लागणार आहे म्हणून वट्यावर ठेवायला लागतं. तर ह्याच्या खाली माझं उखळ गुतलंय, तर ज्वारी सडायला लागते, नंतर भिजवायला लागते. मग तिला आता उद्या भिजायला घालेल ज्वारीला. तर असं आहे सगळं. आता आधी गायांची वैरण करून घेते, 4:30 वाजलेले आहेत. आणि नंतर मग आपण जाऊया, गेल्यावर बनवेल व्हिडिओ तिकडं. तर गायांची वैरण तर करून घेतली मी पटकन आणि म्हटलं आता चला जायला रिकामी झाली. पण काकुराच ठाऊक असं वाटलं की चहा बनवून प्यावाच. मग मी हल्ली चहा बनवून प्यायचा कंटाळा करत होती खरं तर, चूल पेटवण्याच्या टेन्शनमुळं. पण चुलीमध्ये थोडा विस्तव दिसला आणि मी पीठ चाळेपर्यंत त्याच्यात एक गौरीचं खांड घालून ठेवलं, तर तोपर्यंत पेट घेतला त्यांनी. मग म्हटलं चला आता पेटलीच चूल तर आपण चहा पण बनवून प्यावा. आणि कधी पण चहा पिता नाही ना, मी चहा प्यायला बसली आणि मला चटका लागत नाही असं होत नाही. मी मोबाईलमध्ये बघत चहा पिल्यावर तर 100% चटका. तर मंडळी चहा बनवून पिली. पहिला इथंच ग्लास ठेवलाय, लय पसारा झालाय वट्यावर. पण आता काय करते, पहिलं जाऊन मसाला बनवायला टाकून येते. आणि मिरच्या विसरली ना मी गाडीवर सगळं नेऊन ठेवल्यात 2 पिशव्या, एक मसाल्याची आणि एक शेवयांच्या पिठाची. तर म्हणजे शेवयाचं पीठ किती घेतलंय मी शेवयासाठी, 2 किलो रवा टाकणार आहे त्याच्यात, त्यांच्याच कडचा घेऊन तिथंच टाकणार आहे. आणि आदलीभर पीठ घेतलंय घरातलं. आदलीभर पीठ म्हणजे कसं आहे ते, अरे यार पिशवी शोधायला लागणार आहे की एवढ्या मोठ्या पिशवीत कशा मिरच्या न्यायच्या. ही मिरची ना, ही फक्त भुगा करून आणणार आहे या मिरचीचा. कशासाठी, तो काय म्हणतात त्याला, मी घरी कधी पण मला चटणी बनवू शकते ना नंतर. अशी लाईटचे प्रॉब्लेम असतात, वैरण पडली सगळ्या अंगावर, लाईटचे प्रॉब्लेम असतात. आणि लाईट कधी असते कधी नसते. तर मग अशा वेळेला कशी आयत्या वेळेला चटणी, मिरचीचा भुगा असेल ना घरात, तर लसूण वाटून टाकायचा, थोडी खोबऱ्याची, थोडी शेंगदाण्याची, थोडी लसणाची. भाकर आई मी मग अशीच खाल्ली अगं पिऊ, टोपलं रिकामय. ह्या टायमाला भाकर कुठली ग, नाही अगं भाकर आता. तर मी काय बोलत होती, हा मिरचीचा भुगा करून आणते. 1 किलो मिरची भुगा करून आणण्यासाठी, म्हणजे थोडक्यात चटणीसाठी ठेवलेली मी 1 किलो मिरची. आणि 2 किलो मसाल्यासाठी काढलेल्या आहेत मिरच्या. तर पैसे पडले तिथं, पैसे पडले नाहीत, ठेवले होते पाटावर चिल्लर. ही लागते ना चिल्लर,
कशासाठी लागते तर जार भरून आणायसाठी लागते. ती बाहेर ठेवलेली मी आता चालली बाहेर तर उचलून ठेवते ना. शेरू झोपले अजून, आता शेरू जाऊन द्यायचं नाही, ती वेगळं टेन्शन. तर मी काय बोलत होते, मी विषय विसरली. हां, मी शेवयांसाठी घेतले किती, आदलीभर पीठ घेतलंय गव्हाचं. आदलीभर म्हणजे किती असतं माहिती का, 3.5 किलो बसतं आदलीमध्ये, आणि 2 शेर, आणि त्याच्यामध्ये 2 किलो रवा टाकणार, म्हणजे एका शेराला 1 किलो रवा बस होतोय, म्हणजे चांगले होतात त्याच्यात. आणि मसाला करून आणायचा आहे, तर त्याच्यासाठी मी त्या दिवशी सांगितलंच होतं, म्हणजे सॉरी काल सांगितलंच होतं मी काय काय सामान घेतले, काल भाजून ठेवलेलं, आज आता दोन्ही वाटायला देते. कारण त्या एकाच ताईंकडं शेवयाची पण मशीन आहे आणि ह्याची पण मसाल्याची पण मशीन आहे, आणि सोबत 1 किलो मिरचीचा भुगा करून आणणार आहे. तर आता लगेचच मला काय भेटेल काय नाही मला नाही माहिती, लगेच मसाला बनवून देतील की नाहीत. शेवयाचा तर नंबर लगेच लागणारच नाही, कारण शेवया त्यांच्याकडं नंबर लागलेले असतात पहिल्यापासूनचे. मग त्या 1 दिवस ठेवून घेतात, 1 दिवस 2 दिवस, गर्दी जशी असेल तसं ठेवून घेतात. तर आता तिथं जाऊनच आपल्याला कळेल, तिथं जाऊनच बघूया आपण. आणि कांडप मशीन कुठे आहे हो? कांडप मशीन मसाल्याची डंका कुठे आहे? डंका अच्छा तिकडं पत्र्यात आहे वे. किती भारी. किराणा दुकान, इकडं शेवयाची मशीन आणि तिकडं डंका मसाल्याचा. तर या ताईंकडे प्रत्येक सीझनचा व्यवसाय आहे. किराणा दुकान आहे, बांगडी भरतात त्या, आणखीन कपडे पण विकतात त्या, शेवया बनवतात, मसाला बनवतात. आणि ही जागा आठवली का, ही आपली यात्रेची जागा. या जागेत आपली यात्रेचे व्हिडिओ बनवलेले आहेत मी. कोई है क्या घर पे, कोई है क्या? उपासना चालू आहे मम्मीची माझ्या. जेव्हा मी येते तेव्हा उपासनेला बसलेली असती, तिच्या उपासनेचा घोटाळा करते मी येऊन. पप्पा कुठे गेलेत बरं? जय सद्गुरू. असंच म्हणलं यावं जाऊन चक्कर मारून. आमची वय बाबू कोणचा? अच्छा, व्हिडिओ बघत असेल माझे म्हणून. आता आलीच होती गावात, म्हणजे माझ्या बाहेरच्या गावामध्ये, तर म्हटलं चला मम्मीची पण गाठभेट घेऊन जावं. तर बिचारी उपासनेला बसली होती, आणि तिचं असं झालं की लेक काय रोज रोज येत नाही, आणि अर्ध्यातून उठली. ती बसलेली उपासनेला माझ्यामुळं उठावं लागलं, ते पाप माझ्या डोक्यावर. पण काय करणार, मला माहीत नव्हतं ना ती याच वेळेला बसणार आहे. आणि मग माझ्या घरी निघाली, वाटेत जाता जाता माझ्या भाऊजाईचं माहेर पडतं. तर इकडं आमच्या पिल्लूला बी भेटली, आणि पिल्लू अशी मागं लागली होती काय सांगायचं, नकोच म्हणत होती तिच्या मम्मीकडं जायला. जबरदस्तीने तिला कशी तरी ठेवून आली नादी लावून. तर ही माझी भाची आहे. मीच खाते त्या चॉकलेटी. अरे पिल्या, आणि हा गुवापा करायचंय वाटतं, कोणतंही वाटतं. काय छेंबड्या आलायन कायन.